पोरीचं लग्न ठरलं, पोरगी गरीबच घरी दिली. पोरीचा हट्ट होता, बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणी श्रीमंत घरी दिल्या, तो सगळ्याच्या पत्रिका मला आल्या होत्या, बाबा निदान माझ्या मैत्रिणीत माझी लाज राखण्यासाठी बाबा अहो 50 तरी पत्रिका छापा ना. मी आजपर्यंत कधी मागितलं नाही बाबा तुम्हाला काही, कधी नवा ड्रेस मागितला नाही, भारीतली सँडल मागितली नाही, भारीतला कधी ओढणी मागितली नाही, कधी मोबाईल मागितला नाही. बाबा मला माहिती हो तुमची फार गरिबी, पण बाबा लग्न एकदाच होतं ना हो. माझ्या मैत्रिणी फार श्रीमंत घरच्या आहेत, बाबा निदान 50 तरी पत्रिका छापा ना. रामभाऊने मनावर घेतलं आणि रामभाऊने 100-150 पत्रिका छापल्या. जेवढी परिस्थिती गरीब होती ना, रामभाऊच्या पत्रिकाही तितक्याच गरीब होत्या. वरच्या पत्रिकेवर नाव टाकलं ना तर खालच्या पत्रिकेवर छापायचं, असा साधा कागद वापरलेला. एकेका पत्रिकेवरती रामभाऊ नाव टाकत होता. आज रामभाऊला आपल्या पोरीचं लग्न ठरलं ना, आठवण झाली आपल्या बालपणीच्या मित्राची. पाणी आलं रामभाऊच्या डोळ्यात आणि डोळ्यातलं पाणी त्या पत्रिकेवरती टपकलं. पत्रिका भिजली गेली. सारा बालपण आठवलं रामभाऊला. लहान होतो आम्ही, फार जीव होता एकमेकावरती. फक्त फरक एवढा, तो श्रीमंत घरचा आणि मी गरीब घरचा. आता कुठे असेल माझा मित्र? मुंबईला गेलाय, मुंबईचा मुख्यमंत्री झाला माझा मित्र. माझा मित्र मला विसरला तर नसेल ना, पण काय हरकत आहे, एकदा पत्रिका देऊन पाहिला. डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबले. रामभाऊने आणखी खालची पत्रिका घेतली आणि त्याच्यावरती नाव टाकलं, माननीय